नमस्कार मंडळी. आज आहे श्रावणातला दुसरा सोमवार. तर श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारसाठी आज मी ही एक रेसिपी बनवलेली आहे, जी मी प्रत्येक श्रावण महिन्यातल्या एकातरी सोमवारी बनवते. तर ही रेसिपी आहे नारळाच्या दुधातल्या शेवया. तर हा एक पारंपरिक कोकणी पदार्थ आहे. तर कोकणी लोकांना हा नक्कीच माहिती असेल. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे: 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी गूळ, वेलची आणि जायफळ आणि नारळ म्हणजेच नारळाचं दूध काढणार आहोत आपण. तर ही रेसिपी बनवण्यामागचं प्रयोजन असं की सोमवार सोडण्यासाठी काहीतरी गोड पदार्थ हवा असतो. तर त्यासाठी प्रथम आपण एका पातेल्यात 1 पाऊण वाटी इतकं पाणी, 1 वाटी पिठाला पाऊण वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये चिमूटभर आपण तूप टाकणार आहोत आणि चिमूटभर मीठ आणि थोडंसं तूप टाकणार आहोत. जे पाणी उकळायला ठेवलेलं आहे. तर पाणी छान उकळलं की या पाण्यामध्ये आपण तांदळाच्या पिठाची उकड काढून घेणार आहोत. तर अजून काही पाणी उकळलेलं नाही, तर पाणी छान खळखळ उकळू देत, म्हणजे पिठाची उकड छान निघेल. तूप यासाठी टाकायचं की ती जी आपण उकड काढतो आहोत किंवा ज्या शेवया बनवणार आहोत, तर त्या शेवया छान मऊ आणि तुकतुकी बनतात, सुटसुटीत राहतात. त्यासाठी आपल्याला तूप टाकायचं आहे. तर आता मी पाणी उकळल्यानंतर तूप टाकून घेतलेलं आहे. आणि आता आपण यामध्ये तांदळाचं जे पीठ, आपण 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं होतं, ते आपण यामध्ये मिक्स करणार. तर गॅस मी बंदच केलेला आहे आणि तांदळाचं पीठ त्या पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. आवश्यक असल्यास थोडंसं एक्स्ट्रा गरम पाणी ठेवा आणि शिंतोडा मारा जर खूपच कोरडं होत असेल, कारण तांदूळ जो आहे तो पाणी शोषून घेतो. तोपर्यंत आपण दुधाची तयारी करून घेऊया. मी आता त्यातला अर्धा नारळ घेतला आहे. अर्धा नारळाचे तुकडे करून घेतले. 1 वाटी किसलेला गूळ आहे. तर हे दोघं आपण मिक्सरमध्ये चांगले ब्लेंड करून घेणार आहोत. पहिले मी ते दोघं बारीक करून घेतलं आणि त्यामध्ये पाणी घालून छान असं गुळगुळीत होईपर्यंत ते वाटून घेतलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही आता की नारळ आणि गूळ छान बारीक झालेलं आहेत. पाणी घालूनही घेतलेलं आहे. आधीही मी पाणी घालून घेतलेलं होतं आणि अजून एक एक्स्ट्रा ग्लास मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि थोडंसं फिरवून घेतलं. तर हे मिश्रण असं तयार झालेलं आहे. आता ह्याचं आपण दूध काढून घेऊया. म्हणजे आपण जी पुरण वाटायची चाळणी असते त्यातून मी आता हे चांगलं छान गाळून घेणार आहे. तर मी अशाच प्रकारे नारळाचं दूध कोणत्याही रेसिपीसाठी किंवा कशासाठीही काढायचं तर बनवते. तर तुम्ही कसं नारळाचं दूध बनवता हेही कमेंट करून सांगू शकता. तुमची पद्धत काय आहे नारळाचं दूध बनवण्याची? खूप जास्त नाही मी प्रेस करणार, हलकं हलकं, नाही तर त्यामध्ये नारळाचे कण जाऊ शकतात. फक्त दूध तुम्हाला पाहिजे असेल तर. आता ही चाळणी आहे तर ती खूप फाईन ह्याची आहे, ओपनिंगची आहे, त्यामुळं त्यातून जात नाहीत खूप कण. पण खूप जास्त दाबलं तर ते जाऊ शकतात, म्हणजे हलके हलके ते दाबून घेतलेलं आहे. आणि आता ऑलमोस्ट हे दूध आपलं रेडी झालेलं आहे. नारळाचं दूध काढून गूळ आणि दूध मी एकत्रच केलं, गूळ आणि, कारण इतर वेळेला आपण मिक्स करत बसू शकतो, पण आता माझ्याकडे वेळही कमी होता आणि छान ते एकत्र छान एकजीव होतं ना, आणि चव छान उतरते त्याची त्यासोबत. तर हे नारळाचं दूध विथ गूळ तयार झालेलं आहे. यामध्ये आता आपण एक जायफळ किसून टाकणार आहोत. अर्धं जायफळ पुरेसं आहे इतक्या दुधासाठी. तर जायफळ जे आहे ते आपण आता टाकून ठेवू शकतो, पण वेलचीची पूड जी आहे ती आपण अगदी सर्व करायच्या टाईमलाच आपण घालणार आहोत. वेलचीची पूड म्हणजे त्याचा खमंग वास नाही जाणार. तुम्ही गोड पदार्थांना कोणते मसाल्याचे पदार्थ, म्हणजे जायफळ, वेलची, सुंठ, असे कोणते पदार्थ आवडतात हेही कमेंटमध्ये करून सांगा. मला जायफळ आणि वेलची प्रचंड आवडतात गोड पदार्थांमध्ये. जायफळ पचण्याचंही काम करतं चांगलं छानपैकी, आणि वेलचीही त्यातली ॲसिडिटी वगैरे कमी करण्याचं काम करतं. म्हणजे आपल्या जे पाकशास्त्र आहे ते अगदी आपल्या आहारशास्त्रानुसार अगदी परिपूर्ण आहे. तर हे दूध तयार झालेलं मी हे फ्रीजला ठेवून देणार आहे थंड करण्यासाठी. आणि तोपर्यंत आता पीठ थंड झाले का बघूया. अजून थोडंसं गरम आहेच पीठ, तर मी थोडंसं थंड पाण्याचा हात घेऊन ते पीठ छान मळून घेणार आहे. तर आता हे पीठ मळून घेण्यासाठी थोडंसं मला हाताला थोडंसं जड भाजत आहे, पण तरी पण मी थंड पाणी लावून थोडं थोडं करून तो गोळा एक छानसा असा बनवून घेत आहे. बघू शकता तर गोळा बनलेला आहे. तर आता इतकंच फक्त गोळा बनवून नाही चालणार, तर हा गोळ्याला परत आपल्याला वाफ घेऊन म्हणजे कुक करून घ्यायचा आहे. तर ह्याला वाफवून घ्यायचं. जसं आपण कोथिंबिरीच्या वड्या आपण रोल करून वाफवून घेतो, तसंच आपल्याला हे तांदळाचं पीठ पण वाफवून घ्यायचं आहे.
तर यासाठी मी एका भांड्यात पाणी घेतलं आहे आणि त्यावरती ठेवलेली आहे चाळण. तर हे पाणी आणि ही चाळण जी आहे तर चाळणीला मी आता थोडंसं तूप लावून घेणार आहे ब्रशनी. आणि मग यावरती जे आपण गोळे केलेले आहेत ते गोळे त्यावर ठेवून एक 10 मिनटं फुल गॅसवर त्याला कुक करून घ्यायचं आणि थंड करून मग त्याची आपल्याला शेव तयार करून घ्यायची आहे. तर हे जे गोळे घेतले थोडेसे लांबट करूया म्हणजे लवकर कुक होतील. ऑलरेडी ती वाफलेलं आहे पीठ, पण तरी पण आपल्याला छान असं सुटसुटीत शेवया तुकतुकीत मस्त अशा येण्यासाठी हे पीठ जितकं चांगलं वाफलं जाईल ना तर तितकं ते छान अशा शेवया बनतात, सुटसुटीत होतात. मला तर ही रेसिपी खूप आवडते. तुम्हाला ही रेसिपी माहिती आहे का किंवा तुम्ही ही रेसिपी कधी ट्राय केली आहे का हेही मला कमेंट करून सांगा. अजूनपर्यंत जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी प्लीज चॅनेलला व्हिजिट करा. व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो हाईप देखील करा. चॅनेल आपलं मोनेटाईज झालेलं आहे तर आता हाईपचं ऑप्शनही सुरू झालेलं आहे. तर आता मी इकडे पाणी हे जे गोळे होते तांदळाच्या पिठाचे ते वाफवायला ठेवलेत. तोपर्यंत मी माझी बाकी भाजी वगैरे बनवून घेते. तर हे 10 मिनटं वाफवूपर्यंत मी भाजी आणि माझं कुकर वगैरे बाकीचं डाळ भात करून घेते. तर बाकी मी तयारी मीनवाईल केलेलीच होती सायमल्टेनियस. मी एकच कामावरती नाही होत, मल्टीटास्किंग आहे. जसं सगळ्याच लेडीज असतात मल्टीटास्किंग तशी मीही मल्टीटास्किंग आहे. म्हणजे माझी रेसिपी शूट होत असली तरी मी माझं बॅकग्राऊंडमध्ये बाकीचं कामही चालू असतं. तुम्ही करता का असं? तर मला करावंच लागतं, वेळेची मॅनेजमेंट करण्यासाठी तेवढं करावंच लागतं. तर हे वाफ होईपर्यंत माझी भाजी आणि वरण लावून मी घेते तोपर्यंत. आणि दुसरी ह्याच्यासाठी अजून एक टीप तुम्हाला हे आहे की हे जे पीठ जे आहे शेवया जे आहेत ते अगदी थंड करून घ्यायचं आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला शेवया करायच्या आहेत तेव्हा ते थंडच करून घ्या. कारण नारळाच्या दुधामध्ये आपण गरम वस्तू काही टाकत नाही किंवा त्याला गरम नाही करत, अन्यथा ते फाटू शकतं. आता हे कुक झाले की नाही चेक करूया. जर आपण हे हाताला लावून बघितलं, जर हाताला चिकटत नाही आहे म्हणजे हे छान कुक झालेलं आहे. आपण जसं कुरडयाचं वगैरे पीठ नाही का चेक करून घेतो असं, तसं हे पीठ छान झालेलं आहे. तर आता ह्याला थोडे 10-15 मिनटं तरी थोडे लागतील मला वाटतं थंड व्हायला. ह्याला थंड करायला आपण ठेवून देऊया. थंड झाल्यानंतर आपण आता याची शेव तयार करायला घेणार आहोत. तर साच्यालाही मी चकलीचा साचा जो आहे त्यालाही थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि शेवेची जाळी घातलेली आहे. आणि अगदी पूर्ण ते थंड झालं असेल किंवा तुम्हाला लगेचच खाणार असाल तर तुम्ही ह्या दुधामध्ये, आता मी यातमध्ये वेलची पावडर राहिली होती टाकायची तीही टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं ढवळून घेते. आणि ह्यामध्ये तुम्ही डिरेक्टली पण टाकू शकता जर तुमचं पीठ पूर्णपणे थंड झालं असेल आणि तुम्ही लगेच खायला घेणार असाल तर. अन्यथा तुम्ही सेपरेटलीही ही शेव वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेऊ शकता आणि ज्याला जितकं दूध आणि जितक्या शेवया हव्यात ते सर्व करून घेऊन खाऊ शकता. माझ्या मुलांना ह्या नुसत्या शेवयाही खूप आवडतात तर मी थोडं जास्त बनवते आणि मग ते फक्त शेवयाही नंतर एन्जॉय करतात. त्याची जी शेव बनते तीही एन्जॉय करतात. तर आधी माझं असंच होतं की ह्यातच टाकायचं, दुधामध्येच शेवया घ्यायच्या. पण परत विचार केला नको, मग एक्स्ट्रा झाल्या किंवा कमी झाल्या, कोणाला अजून जास्त हवे असतील तर त्या प्रमाणाने ते घेऊ शकतो. सो मी एका वेगळ्या ताटामध्ये ही शेव काढून गेली. आता पीठ पूर्ण थंड झालेलं होतं त्यामुळं तो जो साचा आहे तो फिरवायला थोडा जड जात होता. तरी मी ते छान असं दाबून बघा, शेव खूपच सुंदर शेव आलेली, लुसलुशीत आणि अशी ट्रान्सपरंट अशी दिसणारी अशी शेव आलेली आहे. पांढरी शुभ्र अशी मस्तच वाटते, बघायलाच किती सुंदर वाटते. बघता क्षणी असं माउथ वॉटरिंग आहे ती. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. शिवाय व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. बरेच जण व्हिडिओला कमेंट करतात पण लाईक करायचे विसरून जातात. तर प्लीज लाईक, कमेंट आणि हाईप करायला अजिबात विसरू नका. आता तर खरी सपोर्टची जास्त गरज आहे यूट्यूबर्सला. म्हणजे मोनो झाल्यानंतरची खरी परीक्षा आहे हे का म्हणत होते हे आता कळालं. व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत, कुठेही स्किप नका करू. मी खूप लेंदी नाही बनवलेला आहे व्हिडिओ. जितकं हवं आहे तितकाच वेळामध्ये आणि तितक्याच क्वांटिटीमध्ये बनवलेलं आहे. तर नक्की लाईक करा. आता हे सर्व कसं करायचं तर तुम्ही दूध एका बाउलमध्ये ज्याच्यामध्ये तुम्ही सर्व करणार आहे त्यामध्ये काढून घेऊ शकता आणि वरून तुम्ही शेव टाकू शकता. आता मी